धागे आपण सुईमध्ये ओवून घेतलेत आणि आपल्याला जेवढी थिकनेस पाहिजे, जेवढा जाड आपल्याला गोंडा पाहिजे त्यानुसार आपल्याला त्याला राऊंड करून घ्यायचे। हे मी सिंगल साठी करतेय, सो मला एवढा राऊंड पाहिजे। आता आपला जो जरीचा थ्रेड असतो, जो जरीचा थ्रेड असतो तो पण सेम आपल्याला याच्यामध्येच मॅच करून घ्यायचा आहे। हे मी सेम लेवलला घेते आणि जो जरीचा थ्रेड आहे तो पण मी याच्यामध्येच मॅच करून घेते। हा डबल इथे जो आहे याला हाफ मिडल सेंटर घ्यायचा आहे आपल्याला सिल्क थ्रेडचा, आणि सिल्कचा जो मिडल घेतलाय त्याला आपण गोल्डनच्या थ्रेडने फक्त राऊंड करून घ्यायचं। हे राऊंड आपल्याला 2 ते 3 करायचे। समजा मी 3 राऊंड घेतले, 3 राऊंड घेतल्यानंतर जो लास्टचा राऊंड आहे तो मला लूज ठेवायचा आहे, जेणेकरून मला सेपरेटली ज्याला आपल्याला जेव्हा आपल्याला लावायचे असतात गोंडे त्याच्यासाठी त्याचा यूज होईल। ठीक आहे, हा मला सेपरेट लावायचा आहे। सो मी याचा हा थर्ड जो राऊंड घेतला होता तो मी वरती काढून घेतला आणि इथे मी आता पूर्ण सिल्कचे थ्रेड पकडणार आहे हातामध्ये आणि याला मी फिनिशिंग देणार आहे। फिनिशिंग दिल्यानंतर जो माझा गोल्डनचा थ्रेड आहे तो मी फक्त ह्याला गोलमध्ये राऊंडमध्ये फिरवणार आहे। तर पहिला जो राऊंड आपण घेतो तो थोडासा नॉर्मली लूज ठेवायचा, जेणेकरून हा जो रिंग आहे ह्याला जी तयार झाली आहे तर ती व्यवस्थित बसेल आणि निसटणार नाही। जर आपण ओढून घेतलं तर इथला जो राऊंड आहे तो छोटा होईल। 1 2 3, आता 3 मी राऊंड घेतलेत आणि आता मी धागा एकदम टाइटली ओढून घेतलाय। तर आपल्याला हे बॅक साइडने असं दिसतंय, फ्रंट साइडने त्याचं फिनिशिंग झालेलं आहे। फ्रंट साइडने हा असा प्रॉपर दिसेल आपल्याला। मी बॅक साइडनेच करते हे। आता मी ह्याला पूर्ण राऊंड आपल्याला जितके लेंथ पर्यंत गोल्डनचे राऊंड पाहिजे तितके मी करून घेणार। हा माझा पहिला एक गोंडा आहे, याच्यामध्ये मला जितकी मी लेंथ घेतली आहे गोल्डनच्या थ्रेडची तेवढीच मी याच्यामध्ये घेणार आहे। फक्त लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा राऊंड करतो तेव्हा सिल्कचं थ्रेडचं पण फिनिशिंग व्यवस्थित हवं आहे। ठीक आहे, आता मी हे फ्रंट साइडला घेतेय कारण मला फ्रंट साइडला फिनिशिंग पाहिजे, बॅकला फिनिशिंग व्यवस्थित येणार नाहीये कारण आपण धागा गोल्डनचा जो धागा आहे त्याच्यामध्ये खाली घालणार आहे तो। आता मी फ्रंट साइडला तुम्ही बघताय फिनिशिंग एकदम व्यवस्थित आहे। आता मी माझा हात एक जो बोट आहे ते मी फ्रंटला लावतीये आणि बॅक साइडने मी जे वरचे थ्रेड होते ते प्लस गोल्डनचे जेवढे काही थ्रेड होते राऊंड केलेले त्याच्यामधून मी ही सुई घालत आहे। तर ह्याच्यामध्ये ही काळजी घ्यायची की हा जो गोल्डनचा थ्रेड आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतो, तर तो जाऊ नये म्हणून मी खाली ओढून घेणार आहे। तर आता हे एक 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 थ्रेड जे दिसत आहेत ना सिंगल मधले ते आपल्याला ओढून घ्यायचे। तिथे ओढताना एक धागा माझा तुटलाय, तरी पण काही काळजी करायची गरज नाही आहे। आता माझा हा गोंडा तयार आहे, मी कट करते। हे कट करताना फक्त स्टार्टिंग पॉइंट पहिल्यांदा कट करायचे। आता हे पाहताय तुम्ही असं, ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये मला जेवढी लेंथ पाहिजे तेवढ्या लेंथ मध्ये मी कट करणार आहे। तर हे असं फ्रंट साइडने असं आलंय आणि हे बॅक साइड आहे आणि ही आपण लटकवण्यासाठी ही सेपरेट जरीचा थ्रेड आपण यूज केला ह्याच्यामध्ये।